सन्माननीय अनंत शिंगटे यांच्या माध्यमातून खरवई टीमच्या आधी पारितोषिक येत आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. सन्माननीय अनंताजी शिंगटे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार आणि स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला मॅचला स्टार्ट करा. वसत विपक्षात खरवई अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिल्या टाकण्यासाठी गौरव. पहिलाच बॉल अप्पर कट, भरपूर चांगला स्ट्रोक आहे. नजाकतीने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना हा बॉल जातोय दुसरा टप्प्याकर बाउंड्री पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. सुपर टायमिंग, सुपर स्ट्रोक, भरपूर चांगलं शॉट सिलेक्शन होतं. पहिल्याच बॉलवरती अर्जित केल्या 4 धावा. करवई टीम फिल्डिंग करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटिंग करतोय वसत हा संघ. सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परेश ज्याने केसला पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल बॉल तयार. ऑन साइडला ब्लास्ट. क्षेत्ररक्षक जज करतात. क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील दर्शक. बॉल सीमा पार. पहिला बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला चौकार, दुसरा बॉल वरती लॉंग ऑनला षटकार. टीमची टोटल 10 धावा. गावदेवी खरवई विपक्षात वसत अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला चौकार आणि दुसरा बॉल लॉंग ऑनला षटकार. पुढे टाकलाय, ऑफ कटर होता, फसवलंय आणि नक्की जाल्यामध्ये अडकवलंय. नियोजितबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल इथं खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने, वरची कडा लागली. बॅट्समनला यावं लागते माघारी. बॅट्समन आउट. पहिलं षटक, तिसऱ्या बॉलवर सफलता, चौकार षटकार विकेट. बोल तयार. पुन्हा एकदा लेग कटर बॉल होता, कव्हर मध्ये केले. गॅप भरपूर मोठी आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, एकच धाव. टीमची धाव संख्या 1 ने पुढे जाईल आणि धावफलक 11 वरती 11 ऑन बोर्ड. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्ही परेशच्या बॅट मधून पाहिली. लगेच तिसऱ्या बॉल वरती लेग कटर बॉल मध्ये फसवलं खऱ्या अर्थानं परेशला आणि सफलता मिळाली गौरवला. चौथ्या बॉल वरती आली सिंगल, स्ट्राइक रोटेट झाले. टीमची टोटल 11. पुढचा बॉल लोअर फुलटॉस दिशा दिली आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. दुसऱ्याचा प्रयत्न, चांगली फेकी होईल परंतु 2 धावा इथून होतील पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2च्या मदतीने 13 या धावसंख्येवरती आणि इथून गौरवच्या षटकामध्ये राहील शेवटचा चेंडू शिल्लक. बॉल तयार. पुढे टाकलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. एक सिंगल कंप्लीट, एकच मिळेल. टीमची धावसंख्या षटक संपल्याचा इशारा आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 14 धावा. पहिल्या षटकाचा वादळी खेळ इथून संपन्न झालाय. गौरवने टाकलं पहिलं षटक. एक सफलता नक्कीच मिळाली परंतु धावा आपल्या गोलंदाजी मधून खर्च केल्यात. एकूण 14.
गौरव बॉलिंग करतील. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपन्न झालाय आणि दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलर येत आहेत. बादल, रोहित आणि केतनला डाव सावरावा लागतंय. रोहितने टोकला एक षटकार आणि त्यानंतर एक शांत खेळी क्लिअर केली आणि संघाची धाव संख्या 21-21. शरीरापासून दूर इन स्विंगर बॉल आहे. टप्पा पडतोय. बॉल बाहेर वळण घेतोय. नक्कीच पिचिंग बाहेर होती. बॉल इन स्विंगर नक्कीच होता, परंतु बॉल इथून येईल. वाईट बॉल. वाईट सिग्नल पंचांनी कॉल केला. टीमची धाव संख्या पुढे जाईल आणि धावफलक पुढे जात असताना 92. विकेट लॉफ्ट केलं. टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतात. डीप मध्ये लॉंग ऑफला पकडली जाईल झेल. संपवला बॅट्समनचा खेळ. अजून एक विकेट येईल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक दुसरा लागतोय वसत टीमला. बॅट्समन आउट. धावसंख्या 22 धावा. गोलंदाज तयार. बादल. विकेट. वेग अप्रतिम होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. बॉल स्क्वेअर लेगला चालला. एक तर केली कंप्लीट. दुसरे साठी निघाले. एक टप्प्याखेर चेंडूला फील्ड होईल. त्यापूर्वी मिळतील 2 धावा. 2 धावा नक्कीच इथून कंप्लीट होतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या मदतीनं 24 या धावसंख्येवर. 24. गुड्डू एज स्कोररच्या भूमिकेमध्ये. टीमची धावसंख्या 24. षटक क्रमांक दुसरा. बादल. 4 ओव्हरचे मॅच. विकेट. पुढे टाकला. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. प्रॉपर बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला नक्कीच पाठवलंय बाउंड्रीच्या पलीकडे. बिगेस्ट हिट ऑफ द इनिंग. षटकार. बादल तयार. अखेरचा बॉल इथून आता शिल्लक असेल. शेवटचा बॉल चालू आहे. बादल गोलंदाजी करतोय. आतापर्यंत टीमची धावसंख्या 30 या धावसंख्येवरती. निलेश महाले आणि त्याचबरोबर अक्षय गवली याचा अंपायरच्या भूमिकेमध्ये 2 ऑफिशियल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. बोलो तयार. शरीरापासून दूर होता. ऑफ साइडला गेलेत. कव्हरला. स्वीपर कव्हर मध्ये बॉल चाललाय. दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला फील्ड केली आहे. एक धाव कंप्लीट केले. मिळेल फक्त एकच धाव. स्ट्राईक आता स्वतःकडे नक्कीच ठेवतात खेळाडू रोहित आणि इथून दुसऱ्या षटकाचा देखील वादळी खेळ संपन्न होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 31 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 31 धावा. After 2 over 31 on board, loss of 2. 2 loss 31 on board. षटक क्रमांक दुसरा संपलाय. धाव फलकावर 31 धावा. तिसऱ्या षटकाला केली जाईल इथून सुरुवात. तिसऱ्या षटकासाठी बॉलर यूज केलेत अमोलला. खरवळ टीमच्या वतीने अमोल आलेत बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रोहित. 2 ओव्हर 31 धावा.
लेग कटर होता ऑन साइडला, ओळखलं होतं. बॉल जसा हातामधून एक्झिक्यूट केला तशी पोझिशन बनवली. शॉर्ट टर्म पुलचा फटका, बॉल सीमा पार, षटकार. षटकार आलाय, ज्यासाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती ती स्ट्राईक चा इथे पुरेपूर फायदा करत असताना रोहित टीमची धावसंख्या 36 धावा, 37 धावा. 37 ऑन बोर्ड. बॉल तयार. ऑन साइडला लीडिंग एज लागली, खेळायचं होतं वेगळीकडे आणि फटका वेगळीकडे आलाय. निगाह कहीं पे, निशाणा कहीं पे. पंचांनी घोषित केलाय की इट इज आउट. विकेट लागेल, मैदानाच्या बाहेर यावं लागेल रोहितला. अजून एक मोठा धक्का लागतोय, बॅट्समन बाद. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय, कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. प्रयत्न अफाटे, बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाईल, सीमा पार. दस्तक, मस्तक पे दस्तक, 6 रन, षटकार. अजयच्या बॅटमधून धमाका तुम्हाला पाहायला मिळाला. सरळ अगदी रेषेमध्ये जसा धनुष्य बाण समोरच्या दिशेने उडवा तसाच समोरच्या दिशेने टोकलेला षटकार आणि धावफलकावरती 6च्या मदतीने वाढ होईल आणि धावफलक जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवरती. 43 ऑन बोर्ड. 43 धावा. तिसरं षटक अमोल. 43 धावा. 3 बॉल मध्ये 1 सफलता, 2 षटकार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अजय ज्याने टोकला आत्मविश्वास षटकार. पुढे टाकला, ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक जज करतात, चांगली झेल त्या ठिकाणी कॅप्चर केली. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते ज्याने भरपूर चांगलं जजमेंट केलं. कुलदीप होते ज्याने नुकताच आम्हाला धावा विचारल्या होत्या आणि त्या धावा रोखत असताना इथून पकडले चांगली झेल. बॅट्समन आउट. चांगला बॉल, कॉलिंग नव्हती. शरीराचा वेध घेणारा हा बॉल येईल निर्धाव. चांगला बॉल होता, खऱ्या अर्थाने गोलंदाजाने कमबॅक केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अमोल शेवटचा बॉल या षटकामधील शिल्लक आहे. 43 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. विकेट. अमोल तयार. पुढे टाकला, लोअर फुल टॉस. सेस्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षक बीट झालेत. धाव इथून मिळणार नाहीये. षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतो आणि षटक संपल्याच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची कोण धावसंख्या फलकावरती आहे 43 धावा. 43.
षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती निखिल 43 धावा. इथून धावा रोकाव्या लागतील कारण आतापर्यंत भरपूर धावा आल्यात वसत टीमला. पुढे टाकलं लोअर फुल टॉस खणून काढलं. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे लॉंग ऑन क्लिअर करेल 6 धावसंख्येसाठी षटकार. इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःसाठी खेळण्यासाठी जागा बनवली, बॅकफुटला गेले, पंच केलं, बॉलला उडवलं, लॉफ्ट केलं, लॉफ्ट ड्राईव्ह आणि बॉल सीमापार षटकार. निखिल आणि त्याचबरोबर सिद्धांतच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. निखिल गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या 49 या धावसंख्येवर. चौथं षटक आणि अखेरचं षटक. शरीरापासून दूर आहे, भरपूर दूर आहे. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट सिग्नल, व्हाईट सिग्नल पंचाने कॉल केलाय. संघाची धावसंख्या पुढे चालली आहे आणि इथून 50 धावा कंप्लीट झाल्यात. वसत टीम पॅव्हिलियन मधून टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फलकावरती धावा लागल्यात. 50 धावा, 50 धावा. भरपूर दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ इथपर्यंत आलेत. पुढे टाकले, लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. एक्स्ट्रा कव्हरला बॉल होता. इथून एक देखील धाव कंप्लीट होते. म्हणजे कॅच ड्रॉप झाली तर झाली आणि इथून एक धाव देखील मिळते. संघाची धावसंख्या 51. 50 अप, 51 ऑन बोर्ड. निखिल चौथं षटक आणि तिसरा बॉल टाकण्यासाठी तयार. शरीरापासून भरपूर दूर आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, टप्पा व्यवस्थित नव्हता. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेने गोलंदाजाला पॅनलाइज केले जाईल आणि चेंडू देखील अतिरिक्त हाताला हवा लागेल. गोलंदाज निखिलला. संघाची धावसंख्या 52 धावा. षटक क्रमांक 4. 4 चेंडू टाकले, 2 चेंडू लिगल आहेत. पुढे टाकले, ऑन ड्राईव्ह करायचं होतं. फसवा बॉल होता. अजून एकदा पंचांचं लक्ष वेधून घेतात. अजून एकदा पंचांनी कॉल केला व्हाईट सिग्नल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे चालली. धावफलक 53 वरती. टोटल 5 चेंडू निखिलने टाकले, त्यामध्ये 3 स्वैर आहेत, 2 फक्त ऑफिशियल बॉल आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या 17 मध्ये. धावाल्यात वसत टीम साठी 53. ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका केल्याचा होता. बॉलने टेक ऑफ घेतला. शेवटच्या मोमेंटला इरादा बदलण्याचा प्रयत्न होता. डबल माइंडेड स्ट्रोक होता. बॉल इथून येईल निर्धाव. गोलंदाज तयार. ऑन साइडला केलायचं होतं. ऑफ साइड भरपूर लांब होता बॉल. त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. वरची एज लागली आणि बॅट्समन बाद. इथून आता शेवटचे 2 बॉल आता इथून शिल्लक असतील. गोलंदाज निखिलने 7 बॉल टोटल टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये 3 व्हाईट. शेवटचे 2 बॉल शिल्लक. निखिल तयार होईल बॉलिंग मार्क वरती. 53 धावा फलकावर. विकेट ऑन साइडला भरपूर चांगला फटका पुलचा होता. पुल सक्सेसफुल. बॉल बाउंड्री पलीकडे 6 धावसंख्येसाठी लांब लचक षटकार. युजिट शेवटचा बॉल इथून आता शिल्लक. संघाची एकूण धावसंख्या फलकावरती लागले 6च्या मदतीने 59 या धावसंख्येवर. 59 ऑन बोर्ड. पुढचा बॉल समोर उडवलाय.
क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सोपी झेल त्या ठिकाणी पकडली आहे. षटक नक्कीच समजायचं होतं आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 59 धावा आणि टार्गेट आता इथून 60 धावसंख्येचं. येणारे चेंडू 24 बॉल 60 धावा करायच्यात. जिंकण्यासाठी 60 धावा कशा प्रकारे होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय महेश उले अर्थातच माडी सरांना. 24 बॉल आणि 60चं टार्गेट. ओव्हर टू मॅडी सर. गावदेवी क्रिकेट संघ खरवई या टीमची गावदेवी क्रिकेट संघ खरवई या संघासाठी पारितोषिक आहे. सलग लागोपाठचे 3 चौकार आणि सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी अनंत शिंगटे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला सलामीवीर जोडी मैदानावरती लगेच दाखल करा. कदाचित आमच्या माहितीनुसार आज गौरव म्हात्रे इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या समवेत कुलदीप येईल. केपी आणि गौरव म्हात्रे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 60 धावांची गरज. जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतो 4 षटकांची मॅच. भरपूर चांगलं क्लायमेट पाहायला मिळतंय आज. जरी 2:30 होत आहेत परंतु थंड वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. हवेचा ओघ देखील आहे आणि हवेच्या दिशेने सातत्याने प्रत्येक संघाला त्याचा बेनिफिट झालाय. 60+ धावसंख्या आपण पाहिली. 60 धावांची गरज. 15.00च्या आस्किंग रन रेटने ही धावसंख्या तुम्हाला बनवायची आहे, चेस करायची आहे. केपी आणि गौरव म्हात्रेला पाहू शकाल मागील आठवड्यामध्ये जी केपीएल झाली खरवई प्रीमियर लीग तब्बल 198 धावा या खेळाडूच्या नावावरती होत्या. तोच गौरव म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 238 धावा. कदाचित 3 ते 4 मॅच मध्ये 198 पर्यंत पोहोचला आणि शेवटच्या मॅच मध्ये थोडासा अपयशी देखील ठरला. 2 मॅच त्यांनी कव्हर केल्या. कदाचित शेवटची मॅच तो चांगला खेळू शकला असता मेगा फायनलची तर 250 धावसंख्येच्या वरती देखील तो जाऊ शकला असता त्या लीग मध्ये. हा गौरव म्हात्रे त्याला साथ देण्यासाठी कुलदीप, केपी हा खेळाडू. जर खरवई संघाने सामना जिंकला तर मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू असेल त्यासाठी देवीदासजी भगत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज अशी सूचना आम्हाला देवीदासजी भगत यांच्या माध्यमातून येते. गोलंदाज तयार. पहिले षटक. जाऊया मॅचच्या दिशेने. भरपूर चांगला खेळ दोन्ही संघाचा पाहायला मिळेल. टाळ्याने दोन्ही संघाचं स्वागत करूया मॅच मध्ये. आणि या क्रीडांगणावरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज जीवन तयार. यावेळेस आपण पाहतोय टॅप केल्या चेंडूला सरळ रेषेमध्ये बॅक टू बॉलर चेंडू खेळून काढलाय. केतन चेंडू खाली गेदर करत असताना लॉंग ऑफला आपण पाहतो आणि एकच धाव तिथे मिळते. सुरुवात शांत पद्धतीने केली आहे. गौरव म्हात्रेचा हा खेळ आम्ही नेहमी सातत्याने पाहिलाय. डोक्यावरती बर्फ आणि मुखामध्ये साखर ठेवून फलंदाजी करावी लागते हे गौरवला माहिती आहे. आणि पहिल्या बॉलवरती स्वतःचं अकाउंट खातं इथे खुलं करत असताना 1 या धावसंख्येने 60 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनला आता मात्र केपी. आखूट टप्प्याचा बॉल आणि ते केपीने पाठवलंय सरळ ऑन साइड मिड विकेटला. आणि हा दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जीवनच्या बॅट मधून निघतायत अग्नीच्या ज्वाला आणि केपीच्या बॅट मधून निघतोय हा तोफेचा गोळा षटकार. षटकार आणि धावसंख्येला आकार मिळतो.
अगदी आपण पाहतोय आकार फोड करत असताना धावसंख्या धावफलकामध्ये 7 रन्स विदाउट लॉस. पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला उचललंय क्षेत्ररक्षक येतात मिस टायमिंग झालंय. वेगाने चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाढत जाईल. अवघडला मात्र सोपं केलंय आणि फलंदाज होईल बाद. केपीला मात्र परतावा लागेल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरवई टीमला लागणारा हा 440 वॅटचा धक्का. केपी बॅक टू द डगआउट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगला खेळ वसत संघाचा राहिलाय. आज जर विचार केला ना रोहन सर, जर भरपूर षटकार आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळाले. कारण पिंपलोली संघाचे काही खेळाडू आमच्याशी चर्चा करत होते, गेली 3 दिवस जेवढी धावसंख्या आम्ही इथे पाहिली नाही ना तेवढी धावसंख्या आज पाहायला मिळाली. परंतु कदाचित तो पराभव त्यांच्या जिवारी लागला असेल. अवघ्या एका धावेने तो सामना त्यांनी गमावला. गोलंदाज जिवंत या बॅटच्या अलीकडे अजूनही व्यवस्थित. इथे मात्र गौरव मात्र सेटल होऊ शकला नाहीये. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना जीवनचा देखील आत्मविश्वास कुठेतरी उंचावला असेल आणि हे करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी आहे. गौरवला कसं थांबवायचं हा कान मंत्र केतन देत असताना धावसंख्या धावफलकावरती 7. षटक क्रमांक पहिलं. यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल. अजून एक चेंडू समर इन डिलिव्हरी. ज्या खेळाडूची चर्चा होत होती, ज्या खेळाडूचा बोलबाला होता, मात्र इथे पूर्णपणे या षटकामध्ये निराश केलंय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाची. गोलंदाज जिवंत या पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगला स्पेल पाहायला मिळतोय. यावेळेस इनसाइड आउट. वर शॉट. चेंडू सरळ चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि गौरव मात्रेच्या बॅट मधून यावेळेस होतो हा दर्जेदार चौकार. रन्स मिळत आहेत 4. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना इथे मात्र सरासरी मेंटेन केली जात नाहीये. 60 धावा तुम्हाला बनवायचे म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 15 धावा येणं फार गरजेचं असेल. पहिल्या षटकामध्ये आले 11 धावा, तर समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू 49 धावा. षटक क्रमांक दुसरा वसत संघाच्या वतीने आपण पाहतोय. दुसऱ्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल जेणेकरून कदाचित या मॅच मध्ये धावा रोखायचे. खरवई संघाच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साई एकविरा खरवई संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला. परंतु आता गावदेवी क्रिकेट संघ कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण काल 2 संघ वांगणी आम्ही पाहिलेत, आज 2 संघ खरवई आम्ही पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला बादल सवारे. बादल सवारे हा खेळाडू अतिशय नामवंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूचे देखील भरपूर रेकॉर्ड्स आहेत आणि आज या नेरळ नगरीमध्ये मात्र खेळत असताना वसत संघाच्या अगेन्स्ट गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता tenniscricket.in च्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट आपल्या स्मार्टफोन वरती, आपल्या स्मार्ट लॅपटॉप वरती तुम्ही घरी बसला देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. इतकी चांगली स्पर्धा. पियुषने सांगितले सकाळच्या सत्रामध्ये जे मात्र गत वर्षी नव्हतं ते काही वेगळं करण्याचा प्रयत्न गावदेवी मित्रमंडळ कोल्हारेने केलाय आणि सातत्याने तुम्हाला वेगवेगळ्या वर्षामध्ये नक्कीच वेगळे चित्र या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. या वर्षी काहीतरी वेगळं. पुढच्या वर्षी 2022 ला भरपूर चांगली स्पर्धा या सीझन मध्ये तुम्हाला या सीझनच्या व्यतिरिक्त पाहायला मिळेल. येणाऱ्या पुढच्या सीझन मध्ये आपण पाहतोय. परंतु यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतील आणि यावेळेस इट इज वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू खराब आहे हे मात्र पंचांनी दर्शवलंय. रोहनजी डांगरे यांच्या विनंतीला मान देऊन आज आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी मिळाली. कदाचित आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग मध्ये आम्ही समीर सोमणे यांच्या विनंतीला मान देऊन तिथे समालोचन केलं वरईच्या मैदानावरती आणि आज या नेरळ मध्ये मात्र कोणी प्रसिद्ध करायचं ठरवलं असेल ते रोहन डांगरे यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल आणि इथे
गौरव मात्रेच्या बॅट मधून आपण पाहतोय फलंदाज गौरव मात्रे सलग आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा हा षटकार येतोय, इनिंगचा हा दुसरा षटकार, रन्स मिळताय 6. याच फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि ते षटकाराने आघात करत असताना इरादे स्पष्ट करतोय गौरव मात्रे या मॅच मध्ये. षटकाराने धावसंख्या उंचावली आहे, 60 धावांची गरज आहे. समीकरण नक्कीच थोडस कठीण होतं. 18 चेंडू 49 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल. जर मोठे फटके आले तर कदाचित करवई संघ या मॅच मध्ये वापसी मिळवेल. जर इथून मात्र डॉट चेंडू आले तर वसत संघ देखील या मॅच मध्ये वापसी करेल. दोन्ही संघाला हार मंजूर नसेल. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, खरवई की वसत, वसत की खरवई, अशी ही मॅच तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. वडा मॅच, वड क्रिकेट. क्रिकेट मध्ये मात्र आपण पाहतोय सातत्याने रोमहर्षक विजय मिळवले जात आहेत, परंतु पराभवामध्ये इतिहासामध्ये पराभवाची देखील नोंद होते. फक्त संघर्षामध्ये दम असला पाहिजे. गोलंदाज तयार यावेळेस परेश. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने भरपूर चांगला स्ट्रोक गौरव मात्रेच्या बॅट मधून. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, डीपेक्सच्या कव्हरला भेदून चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनला चिरत फाडत सीमारेषा पार हा चौकार. जे वातावरण शांत होतं आता मात्र थोडस गरमी इथे मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सामना तापलाय. जणू काही आपण पाहतोय 3 वाजलेत आणि 3 वाजलेचे हे चटके आपण मैदानाच्या आतमध्ये सोसतोय. जबरदस्त बॅटिंग गौरव मात्रे बॅट इथे मात्र तळपत असताना गौरव मात्रेची. जोपर्यंत गौरव मात्रे मैदानावरती तोपर्यंत खरवई संघ इथे विजयाचे स्वप्न पाहिल. या मॅच मध्ये 60 धावांचं लक्ष असताना, 60 धावांचं टार्गेट असताना दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. 23 धावा फलकावरती. 15 चेंडू आणि 37 धावांची गरज. 18 बॉल 49 समीकरण. 15 बॉल 37 धाव संख्येवरती येऊन टेपलंय. एखाद 2 मोठे फटके पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण पाहतोय. गौरव मात्रे पूर्णपणे जान टाकत असताना. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. पंधरा बॉल 37 धावांची गरज. वड मॅच, रंगत वाढतीये या मॅचची. यावेळेस पळून खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाला गौरव मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. गौरव मात्र बाद होत असताना आपण पाहतोय. डगावच्या दिशेने परतत येत असताना भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील राहिला, परंतु 1 षटकार 2 चौकार थोडेसे निराश असतील कारण सामना खुला करायचा होता. जर एका 2 मोठे फटके ऑलरेडी आले असते तर कदाचित या मॅच मध्ये खरवई संघ देखील आला असता, परंतु आता इथे हार मंजूर नसेल वसत संघाला. काय गोलंदाजी आहे. पहिले षटक अप्रतिम फेकलं जीवनने, आता मात्र परेश जे जिम्मेदारी स्वीकारत असताना षटकार आलाय तरी मात्र डगमळत नाहीये, चौकार आलाय तरी डगमळत नाहीये. इथे मात्र गौरव मात्रेला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. स्ट्राइक एंडला स्वतः कॅप्टन ऑफ द टीम लीडिंग फ्रॉम द फ्रंट तुषार जमदारे ऑन स्ट्राइक. यावेळेस टायमिंग क्षेत्ररक्षक येतात वेगाने आणि चेलची संधी. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना इथे सोपा झेल स्वीकारलाय आणि फलंदाज तुषार जमदारेला देखील परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक सफलता मिळते गोलंदाज परेशला. 60 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. सरासरी होती 15.0च्या गतीनं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय घडलं काय. द्वितीय सत्रामध्ये आणि या द्वितीय षटकामध्ये आपण पाहतोय
भरपूर चांगली गोलंदाजी, दोन मोठे फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज परेश. व्हॉट अ कमबॅक, चांगलं कमबॅक करत असताना या मॅच मध्ये स्पर्धेचा आनंद भरपूर प्रेक्षक घेत आहेत. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा वाढती गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन कोलिवली संघ आणि या विभागातून भाकरीचा पाडा हा संघ घरच्या मैदानावरती कशा प्रकारे खेळ करेल हे देखील पाहणं योग्य ठरेल. परंतु मॅच आपण पहिली सेमीफायनल तिथे हा संघ गारद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवे क्षेत्ररक्षक घेत आहेत, खूप लांबचा पल्ला त्यांनी गाठलाय, परंतु बादल सवारेला मिळतील यावेळेस 2 धावा आणि या दुहेरी धावेने समाधान व्यक्त करावा लागेल. 2 धावेच्या मदतीने बादल सवारे देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, कारण संघाची धाव संख्या अद्यापपर्यंत जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू 35 धावांची गरज. नक्कीच आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत स्वतः भाकरीच्या पाडा या संघाचे संगणक निलेश महाले भरपूर चांगलं काम आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. भरपूर चांगला खेळ देखील पाहिलाय आणि आज पंचांच्या भूमिकेत जिथे कमी तिथे आम्ही असं दाखवून देत असताना 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. खरवई संघ थोडस अडचणीत होता आणि आता मात्र द्वितीय सत्रामध्ये द्वितीय षटकामध्ये गौरव मात्रेने केलेली फलंदाजी, परंतु इथे मात्र अगदी पाया रचलाय गौरव मात्रेने. कळत चढवण्याचं काम करायला लागेल बादल सवारे आणि एनजे नीते जमदरेला. 12 बॉल 35 धावांची गरज. गावदेवी चषक कोलारे 2021 हा क्रिकेटचा थरार तुम्ही या क्रीडांगणावरती अनुभवता. सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा. अतिशय चांगल्या मॅचेस, अतिशय चांगला क्षण पाहायला मिळतोय. याच्यासाठी केला होता तास, जेणेकरून शेवटचा क्षण गोड व्हावा, जेणेकरून शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हा शेवटचा दिवस आपण पाहतोय आज या स्पर्धेचा. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये शैलेश. लाईन पाहावी लागेल यावेळेस. आउटसाइड दी लेग स्टंप. भरपूर आणि भरपूर दिशेपासून भरकटत असताना हा गोलंदाज आपण पाहतो शैलेश. पहिला बॉल वाला स्वेर. एखादा चमत्कार, एखादा मोठा फटका, नक्कीच एखादा दुसरा मोठा फटका सातत्याने या मॅच मध्ये खरवई संघाला वापसी मिळवून देण्याचा प्रयत्न जरूर करेल, परंतु तसं काही घडेल का मैदानावरती. गोलंदाज शैलेश तयार. इथे यावेळेस फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. ऍसिड इज आउट. एंजेला देखील परतावा लागेल आणि धक्का क्रमांक यावेळेस 4था लागत असताना गावदेवी क्रिकेट संघ खरवई टीमला. केपीने एक षटकार लगावला, परंतु केपीला मात्र मैदानावरती थांबता आलं नाहीये. तिथे मात्र बाद झाला. त्यानंतर गौरव देखील एक षटकार, 2 चौकार, मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु अजूनही बादल मैदानावरती आहे. शांत आहे. शांत डोक्याने खेळ करत असताना म्हटलं जातं ना, पायाने चाललं तर अंतर कापता येतं, परंतु शांत डोक्याने चाललं तर कदाचित या मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता देखील हा खेळाडू ठेवू शकतो. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार. रोशन. शैलेश तयार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शैलेश हा गोलंदाज आणि त्याला फेस करण्यासाठी न्यू कॅन्डिडेट अमोल जमदरे. शैलेशचा बॉल, आखूट टप्प्याचा बॉल आणि अमोलच्या बॅट मधून यावेळेस जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल आणि पॉवरफुल दे दनादन हा षटकार. धावा फलकावती. आखूट टप्पाचा बॉल अमोल साठी होता. व्यवस्थित रडार मध्ये चेंडू आला आणि त्याला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळत असताना या मिळतील 6 धावा. अजून या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ पाहायला मिळेल, भरपूर चांगली युक्ती पाहायला मिळतील, कारण या मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघ संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अकोटाप्याचा बॉल क्षेत्ररक्षक येतात तिथे सोपा जाईल आणि आता मात्र फसवलंय अगदी ट्रॅप रचला गेला आणि त्या ट्रॅप मध्ये मात्र अमोल अडकवला फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक 5 लागत असताना गावदेवी क्रिकेट संघ खरवई या टीमला अठ्ठावीस धावांची गरज आहे अजूनही मैदानावरती येणारे 9 चेंडू शिल्लक 28 धावा वड मॅच 28 धावा 9 बॉल असं समीकरण मैदानावरती आहे मैदानाच्या आतमध्ये जाणारा खेळाडू आपण पाहतो राजू दांद्रे कदाचित या 9 बॉल मध्ये फक्त आणि फक्त केवळ 4 षटकार जरी आले तरी खरवई संघ विजय होऊ शकतो असं चित्र आहे मैदानावरती परंतु हे रोखलं जाईल का कारण धारदार गोलंदाजी आपण पाहतोय वसत संघाची ऑन साइडला चेंडू वळवला आला होता कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येतात एक धाव तर कंप्लीट फंबल झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु हो नाही करत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तू मै पाहायला मिळते एकच धाव इथे मिळते बादल सवारेला आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती कोल्हारी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती इथे उपस्थित असेल त्यांना विनंती करणं आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचं भरपूर ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे बॅटची कडा आणि ते फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक असून एक लागत असताना राजू धांद्रेने केले अपयश आणि ते मात्र फलंदाज होईल बाद राजू बॅक टू द पॅव्हलियन शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील आपण पाहतोय बादल सवारे अजूनही मैदानावरती निखिल शिंदेला त्याला नक्की साथ द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये परंतु सामना आता थोडस अडचणीत सापडलाय तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ खरवई ते 30 धावा फलकावरती 33 अकोटाप्याचा बॉल यावेळेस निखिल शेंडे बॅट मधून आपण पाहतोय खरवईचा हा ब्रँड दाखवणारा निखिल शेंडे ब्रँडेड षटकार 39 धावा फलकावरती येणारे 6 बॉल आणि 21 धावांची गरज आपण जर विचार केला तर 12 चेंडू 49 धावांची गरज होती आणि आता समीकरण फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 21 धावांची गरज 12 चेंडू आणि कदाचित 35 धावांची गरज होती या षटकामध्ये आल्या तब्बल 14 धावा मागच्या षटकामध्ये 14 धावा पहिल्या षटकामध्ये 11 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये दुहेरी अंक खरवई संघाने देखील इथे मात्र पार केलाय टीमची टोटल आपण पाहतोय 39 जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज कदाचित या 6 चेंडूवरती 4 मोठे फटके लगवावे लागतील तरच खरवई संघ या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल कदाचित इथे मात्र गोलंदाजी वसत संघ आपण वासिमला तुम्ही पाहू शकाल शेवटचं अंतिम षटक हे निर्णायक षटक आहे आणि या सामन्याचं पूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल या गोलंदाजांवरती स्ट्राइक एंडला बादल सवारे अजून एकही मोठा फटका बादलच्या बॅट मधून नाही 4 या धावसंख्येवरती नाबाद या वेळेस कोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहतो लॉंग ऑफ तो क्षेत्ररक्षक वेगाने एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी थोडीशी उशिरा आणि ते घडलं काय यावेळेस मिळतायत 2 धावा भन्नाट वेग सुपर यावेळेस गोलंदाजी आणि ते मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील अप्रतिम पाहायला मिळते या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 41 या आकड्यावरती येणारे 5 बॉल आणि 19 धावांची गरज या स्पर्धेचा गोल्डन नियम कंपल्सरी चेसिंग तुम्हाला 19 धावा बनवाव्याच लागतील कारण मागच्या मॅच मध्ये पिंपरोली संघाला विचारा एका धावेची किंमत काय असते
आणि या स्पर्धेमधून त्यांना काढता पाय घ्यावा लागलाय. यावेळेस वाईड बॉल आउटसाइड द लेग स्टंप. एखादा चेंडू इथे मात्र या सामन्याचा पूर्णपणे चित्र स्पष्ट करेल. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा कर्वे संघाला जिवंत करेल. सामना अजूनही बॅलन्स आहे. प्रेक्षकांची इथे मात्र मन जिंकली जात आहेत. विजय खऱ्या अर्थाने गावदेवी मित्रमंडळ कोलारे संघाचा होतोय आणि विजय क्रिकेटचा होतोय. गोलंदाज तयार. यावेळेस अजून एक आपण पाहतोय बादलच्या बॅट मधून जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार आणि हा बिग लॉंग वे षटकार. चार चेंडू 12 धावांची गरज. चार चेंडू 12 धावांची गरज. आता मात्र मॅच कुठे होती आणि कुठे येऊन टेपली. कदाचित इथे मात्र खेळाडू कक्षातून सातत्याने सूचना दिल्या की कदाचित 4 ते 3 षटकारांनी ही मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने येईल आणि ते करत असताना बादलला थांबणं फार गरजेचं आहे. 4 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज वासिम तयार. आखूट टप्प्याचा बॉल त्याने फेकला. यावेळेस इथे मात्र अलग कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडेसे फंबल आणि त्याचा फायदा पुरेपूर. जिथे एक धाव होती तिथे वसत संघ चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा सातत्याने खर्च केल्या जात आहेत. एक धाव वाचवायची आहे आणि एका धावेसाठी संघर्ष तुम्हाला करायचंय. या मॅच मध्ये आपण पाहतोय आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत आणि या मॅच मध्ये तुम्हाला उद्ध्वस्त व्हायचं नाहीये. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये भरपूर जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वासिम. यावेळेस आउट साइड दी लेग स्टंप चेंडू यावेळेस पिचिंग झालाय. पंच यावेळेस सांगायला असं वाईड बॉल. किती प्रेशर आहे, किती दबाव आहे या मॅचचा गोलंदाज वासिम वरती हे स्पष्ट दिसतंय, कारण अद्यापपर्यंत 3 चेंडू त्याने फेकलेत आणि या 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा त्याने खर्च केल्यात. जिंकण्यासाठी आपण पाहतोय येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज. वड मॅच. स्ट्राईकिंगला बादल. ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात. तिथे झाले फंबल आणि त्याचाच फायदा आपण पाहतोय. बादल सवारी घेत असताना ज्याप्रमाणे गायकाला साथ लागते वादकाकडून, परंतु इथे मात्र गोलंदाजाला साथ हवी आहे ती क्षेत्ररक्षकाकडून, परंतु ती साथ मिळत नाहीये वसत संघाकडून. गोलंदाजी चांगली होतीये. एक धाव जिथे खर्च करायची आहे तिथे मात्र दुहेरी धाव खर्च केली जाते. 2 चेंडू स्क्वेअर आले, 1 षटकार आला आणि या सामन्याचं चित्र एकदम वेगळं पाहायला मिळालं. जिथे 12 चेंडू 35 धावांची गरज होती, 6 चेंडू 21 धावांची गरज होती आणि आता समीकरण 2 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय 1 धाव तर कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न थोपैकी चांगली झाली आहे, परंतु इथे फलंदाज होईल बाद की या धावा होतील पूर्ण. पंचांचा इशारा येईल ऍज इट इज आउट. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मॅच मध्ये रंगत वाढतीये. मॅच जशी हवी प्रेक्षकांना तशीच मॅच मैदानावरती रंगत असते आणि आता मात्र आपण पाहतो या 2 संघांदरम्यान चालू असलेला हा घमासान युद्ध, हा विद्यमान सामना. 1 चेंडू 6 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल कदाचित 2 चेंडू 2 धावांची गरज होती आणि तो सामना गमावला होता पिंपलोली संघाने आणि सामन्यामध्ये विजय संपादित केला जय हनुमान क्रिकेट संघ ढोके या टीमने. आता या मॅच मध्ये कोणता संघ विजय संपादित करेल? एका बाजूला अंबरनाथ बदलापूरच्या मध्यभागी असलेला हा वसत संघ आणि बदलापूर नगरीतील हा गावदेवी क्रिकेट संघ करवई. 1 चेंडू 6 धावांची गरज. वड मॅच. प्रेक्षकांना विनंती असेल जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही संघांसाठी जबरदस्त बॅटल, जबरदस्त युद्ध मैदानावरती रंगतंय. वड मॅच. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, वासिम की बादल, बादल
कर्नल की वासिम, वसत की खरवई की वसत, अशी ही मॅच, असा हा विद्यमान सामना. गोलंदाज तयार वासिम.